सगळ्यांनी छान ताट बसा, छान चेहऱ्यावरती हसू असू द्या. भगवंताचं नाम घेताना असं पाडलेल्या चेहऱ्याने भगवंताचं नाम नाही घ्यायचं. छान हसत मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं. सगळ्यांनी छान ताट बसा. असे का चेहरे केले? स्वातंत्र्य दिनाचा उपवास आहे का कोणाचा? नाही ना, नाही ना, सगळे खाऊन पिऊन आलेत ना. आहे आता जेवण पण आहे, त्यामुळं अजून कीर्तनानंतर तंद्री येईल हो जेवल्यावर. बाकी काही नाही, कीर्तन जेवायच्या आधीच कीर्तनामध्ये तंद्री लागते. पण सगळ्यांनी छान हसत मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं. सगळ्यांनी ताठ बसायचंय आणि माझ्या मागे म्हणायचंय रघुपती राघव राजा राम सीताराम सीताराम रघुपती राघव राजा राम सीताराम सीताराम रघुपती राघव राजा राम सीताराम सीताराम सगळ्यांना कळलं असेल आज आपण काय ऐकणार आहोत. आज आपण भक्त पुंडलिक ऐकणार आहोत. उतार वयात झालेला मुलगा, दिसायलाही सुंदर, नवसाने झाल्यामुळे अतिशय कौतुकाचा, अतिशय मुलगा अतिशय हुशार होता. त्याचं नाव पुंडलिक असं ठेवलं. आई वडिलांना स्वर्ग टेकणं झालं होतं. त्या काळानुसार योग्य ते शिक्षणही त्याला दिलं गेलं. आणि हा म्हणतात हा मुलगा 16 वर्षांचा झाला. आणि त्याच्या वडिलांनी असा विचार केला की आता आपण या मुलाचा विवाह करून देऊ. काय विचार केला? आपला मुलगा आता 16 वर्षांचा झालेला आहे, तर आपण आता त्याचा विवाह करून देऊ. पूर्वी 16 वर्षांचा मुलगा झाला की विवाह होत असे. मुलीचं वय त्यापेक्षा कमी असायचं. 11-12 वर्षांची मुलगी झाली की विवाह. म्हणजे जोपर्यंत मुलगी ही कन्या अवस्थेमध्ये आहे तोपर्यंतच तिचं दान सांगितलंय. म्हणून आपण लग्नाचे करतो कन्यादान. पण आता बदलत्या कायद्यांनुसार, बदलत्या वेळांनुसार आतापर्यंत मुलीचं वय हे 18 पूर्ण लागायचं, मुलाचं 21 पूर्ण लागायचं. पण आता अजून कायदा बदललाय. मुलीचं वय हे 21 पूर्ण हवंय आणि मुलाचं वय हे 24 पूर्ण हवंय विवाहासाठी. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी 16 वर्षांचा झाला मुलगा की विवाह करून देत असतो. त्याच्या वडिलांनी विचार केला आता विवाह करून देऊ. विवाह करायचा म्हटल्यावर योग्य वधू पाहायला पाहिजे, मुलगी तर पाहायला पाहिजे.
मग त्याला शोभेल अशी छान अशी मुलगी पण त्यांनी पाहिली आणि त्या दोघांचा विवाह करून दिला. विवाह थाटात झाला. विवाह झाल्या झाल्या पुंडलिकाची चाल बदलली. पुंडलिकाने पावलोपावली आपल्या आई वडिलांचा अपमान करण्यास सुरुवात केली. स्त्री विषयाची धुंदी त्याच्या डोळ्यांवर चढली आणि आपल्या आई वडिलांना फडफड बोलायला सुद्धा त्याची जीभ दजावली नाही हो. अशी स्त्री विषयाची धुंदी त्याच्या डोळ्यांवर चढली. एकची धुंदी नयनी, एकची धुंदी नयनी, पत्नी सन्मुख सदा हवी त्याच्या. ऐकुनी बोलतयाचे, ऐकुनी बोलतयाचे, होतो चित्ता सदा हवी त्याच्या. या पुंडलिकाच्या घरी एकही दिवस असा गेला नाही की या पिता पुत्रामध्ये भांडण झालेलं नाही. रोज भांडण, रोज वादविवाद, रोज मतभेद. शेजारच्यांना तर हे रोजच आहे म्हणून शेजारच्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. पण एके दिवशी हा मुलगा आज आपल्या वडिलांना मारतो की काय अशी शंका गल्लीतल्या शेजाऱ्यांना वाटू लागली आणि आपण आता मध्यस्थी करायलाच हवी म्हणून एक गृहस्थ शेजारचे पुंडलिकाच्या घरी आले. पुंडलिकाच्या घरी आले, पाहतात तर काय पुंडलिक आपल्या आई वडिलांना मारायला निघाला होता. ते गृहस्थ त्या पुंडलिकाला ओरडून म्हणाले, पुंडलिक त्या गृहस्थांनाच म्हणाला, तुम्ही आमच्या घरी कशाला आलात? तुमचा आमचा काय संबंध? तुम्ही आमच्या घरी कशाला आलात? तुमचा आमचा काय संबंध? हा पूर्णपणे आमचा खाजगी मामला आहे. तुम्ही यामध्ये पडू नका. आत्ताच्या आता घराच्या बाहेर व्हा. तो पुंडलिक एवढा उद्धट झाला होता, त्या शेजारच्या गृहस्थांना सुद्धा म्हणाला, आत्ताच्या आता घराच्या बाहेर व्हा म्हणाला. आणि त्यांना ओरडून म्हणतो, कोण तुम्ही आलात यादला, माझ्या आई वडिलांची वकिली घेतली का तुम्ही? माझ्या आई वडिलांची बाजू कशाला घेता? आत्ताच्या आता घराच्या बाहेर चालते वा म्हणाला. ते गृहस्थ तरी सुद्धा पुंडलिकाला समजवत आहेत, अरे पुंडलिका, अरे तुझं आणि तुझ्या वडिलांचं एकमेकांसोबत पटत नाही हे तर जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती. पण त्यामध्ये तुझ्या आईची फरफट कशासाठी? अरे
तिचं मरण कशासाठी करतोस? ज्या आईनं तुला जन्म दिला, जिनं तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, जिनं तुला अंगा खांद्यावर खेळवलं आणि सगळ्यात महत्वाचं जिनं स्वतःचं दूध तुला पाजलं, त्या आईचा तरी विचार कर. पुंडलिक म्हणाला, माझ्या आईनं मला दूध पाजलं, हे काय उपकार केले का माझ्यावर? काय म्हणाला बघा, माझ्या आईनं मला दूध पाजलं, हे काय माझ्यावर उपकार केले का? तिनं जर ते दूध मला पाजलं नसतं, आपल्या समाजाने तिला नावं ठेवली होती, तिला नावं ठेवली असती आणि तिच्या आरोग्याला धोका होता म्हणून तिनं मला ते दूध पाजलं. आणि हे ऐकून ते गृहस्थ बिचारे मान खाली म्हणून तिथून निघून गेले. हो नसते पाजियने तरी, नसते पाजियने तरी, आरोग्यास तिच्याच दोघा. नसते पाजियने तरी, आरोग्यास तिच्याच दोघा. म्हणती मग जनसारे, म्हणती मग जनसारे, आई का भुक्त हारला गो. पुंडलिक म्हणतो, ते दूध मला तिनं पाजलं नसतं तर तिच्या आरोग्याला धोका होता म्हणून तिनं मला ते दूध पाजलं. ते बिचारे गृहस्थ मान खाली घालून घरातून निघून गेले. काय बोलणार याच्या पुढे? आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आई पुंडलिकाला म्हणाली, अरे पुंडलिका, तू काय बोललाय? तुझं तुला तरी कळलं का रे बाळा? तू काय बोलला हे तुझं तुला तरी कळलं का? पुंडलिक म्हणाला, मला माझं वागणं अगदी योग्य वाटतंय. मी काय बोललोय हे मला याची पूर्ण खात्री आहे की माझं वागणं योग्य आहे. तुम्हाला जर माझं वागणं पटत नसेल, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर चालते. हो म्हणाला, स्वतःची 4 कपडे घ्या आणि घराच्या बाहेर चालता. हो म्हणाला. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. पर्याय नव्हता. स्वतःच्या मुलांनी घराबाहेर काढलं. 4 कपडे घेतली, गुंडाळली आणि घर सोडलं. गावात एक श्रीकृष्णाचं मंदिर होतं, तिथं थांबले. शेजारीच एक धर्मशाळा होती, त्या धर्मशाळेमध्ये राहिले. राहतात पण पोटाची खळगी शांत बसू देईना. पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून तो वृद्ध ब्राह्मण दारोदार भिक्षा मागू लागला. स्वतःचीच लाज वाटू लागली त्याला, पण काय करणार, पर्याय नव्हता. मुलांनी घराबाहेर काढलंय, जेवायला तर पाहिजे. दारोदार भिक्षा मागू लागला. दारोदार भिक्षा मागता मागता त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, असं दारोदार भिक्षा मागून काय उपयोग आहे? आपण काय करूया, आपण काशीला जाऊया. त्याच्या मनात असा विचार आला, आपण काशीला जाऊया. तो धावत पळत आपल्या बायकोकडे गेला आणि बायकोला म्हणाला, कांते, ए कांते, अगं आई, आपण एक काम करू. असं दारोदार वळवण घेण्यात काही अर्थ नाही ग. आपण एक काम करू, आपण काशीला जाऊ, देवाच्या सानिध्यात राहू, देवाची सेवा करू आणि तिथेच आपल्याला मरण आलं तर मोक्ष तरी मिळेल. आपण काशीला जाऊ. त्या ब्राह्मणाच्या बायकोलाही ती कल्पना आवडली. ती म्हणाली, आपण एक काम करूया, आपण पुंडलिकाला विचारूया. आपण पुंडलिकाला विचारूया, तो जर आपल्या सोबत काशीला आला तर आपला प्रवास सुखाचा होईल. त्या वृद्ध ब्राह्मणाने डोक्याला हात लावला. तो म्हणतो, तुझेला शहाणी म्हणू गावे, अजूनी मनी पुत्राची असे
सोबत आला तर आपलाच प्रवास सुखाचा होईल. आपण कुठं बडबड हिंडणार? आपण त्याला काही मागायचं नाही. आपण फक्त त्याला एवढंच म्हणायचं की बाबा रे, आम्हाला तेवढं काशीच पोचवून ये, बाकी आम्हाला काही नको. बायकोनी हट्ट केला म्हटल्यावर तो वृद्ध ब्राह्मण बायकोला घेऊन पुंडलिकाच्या घराच्या बाहेरूनच हाक मारतायत. आत गेले नाही, बाहेरूनच हाक मारतायत. पुंडलिका, हे पुंडलिका. पुंडलिकाने आवाज ओळखला. कोण आलंय? आले आई वडील. घरातूनच खेकसत बाहेर आला. तुम्हाला सांगितलं नाही एकदा माझ्या दाराशी येऊ नका? तुम्ही पुन्हा पुन्हा मला त्रास का देताय? माझ्या दाराशी का आलात? आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, बाबा रे, आम्ही काही मागायला आलो नाही. आम्ही काही मागायला आलो नाही रे. आमची फक्त एकच विनंती आहे, तेवढी पूर्ण कर बाळा. एकच विनंती आहे. आम्ही दोघे काशीला निघालो. आम्हाला फक्त त्या काशीला तिथे पोहोचवू नये एवढीच विनंती करतो. तू जर आमच्या सोबत असशील तर आम्हाला आमचा प्रवास सुखाचा होईल बाळा. आम्हाला फक्त काशीला पोहोचवू दे, बाकी आम्हाला काही नको. तो पुंडलिक एवढा उद्धट झाला होता. पुंडलिक म्हणाला, तुम्ही काशीला जा नाहीतर कुठेही जा, माझ्या दारात येऊ नका. आणि जाताय तर चांगली गोष्ट आहे, तिकडेच जा आणि तिकडेच अखेरचा श्वास घ्या. जाताय चांगली गोष्ट आहे, जावा तिकडेच अखेरचा श्वास घ्या म्हणा. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. एक छोटीशी विनंती फक्त केली होती, आम्हाला काशीला पोहोचलं. ती सुद्धा पुंडलिक पूर्ण केली नाही. पुंडलिकाने घराच्या बाहेर वापरायला आई म्हणाली, अरे बाळा, तू जर काशीला आलास तर तिथे देवाच्या सानिध्यात राहशील. देवाची सेवा तुझ्याकडून होईल. पुंडलिक म्हणाला, त्या दगडी देवावर माझा विश्वास नाही. म्हणाला, काय म्हणाला? त्या दगडाच्या देवावर माझा विश्वास नाही. तुम्हाला जायचं तर खुशाल जा, मला त्यात घेऊन नका. आई म्हणाली, अरे, ज्या भगवान परमात्म्याने तुला एवढं सुंदर रूप दिलं, एवढं सुंदर शरीर दिलं, सुंदर याकरिता म्हणतीये की नाही पांगळ केलं, ना डोळं केलं, ना मुंगा केला, ना बहिरा केला, ना आंधळ केलं. इतकं सुंदर रूप भगवंताने तुला दिलेलं आहे, निरोगी आरोग्य तुला भगवंताने दिलेलं आहे. तो देह जर भगवंताच्या सेवेत वापरू शकत नसेल तर त्याची निंदा कधी करू नकोस. आणि एवढं होऊनही शेवटी आई काय म्हणाली माहितीये? बाळा, तू तुझ्या घरी सुखी राहा. अशा परिस्थितीत सुद्धा आईनं आशीर्वाद दिलाय, बाळा, तू तुझ्या घरी सुखी राहा. एवढं बोलून त्या दोघांनी घर सोडलं. चालत चालत काशीला निघाले. त्या दरम्यान पुंडलिकाच्या बायकोची एक मैत्रीण काशीला जाऊन आली होती. त्याच दरम्यान आली आणि पुंडलिकाच्या बायकोला ती सगळं काशीचा प्रवास वर्णन करून सांगत होती. म्हणाली, काय म्हणाली? जो काशीला गेलेला नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे म्हणाली. जो अजूनही काशीला गेलेला नाही, जन्माला येऊनही त्यांनी अजून काशी पाहिली नाही, त्याचं जीवन व्यर्थ आहे म्हणाली. इतकं सुंदर प्रवास वर्णन तिने केलं. आणि बायकांचं तर तुम्हाला माहिती कसं असतं. तुमच्याबद्दल नाही बोलत मी, दुसऱ्या बायका कसं असतं बाबा, हिनं 5,000ची साडी घेतली, मी 10,000ची घेणार, तिनं 10,000, मी 15ची घेणार, 20ची घेणार. ती काशीला जाऊन आली ना, मला पण काशीला जायचं. तुमच्याबद्दल बोलतीये का? दुसऱ्या बायकांबद्दल बोलते. अशा बायका असतात, तुम्ही त्यातले नाही. तुम्ही खूप छान, तासगावच्या बायका खूप छान, तुम्ही त्यातल्या नाही. आणि असं करून तिने एवढं छान प्रवास वर्णन केलं. पुंडलिकाच्या बायकोला झालं की मला आता काशीला जायचंय, मला आता काही करून काशीला जायचंय.
धावत पडत आपल्या नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याला म्हणाली, हो आपण एक काम करू, आपण काशीला जाऊ. पुंडलिकाने नुकतंच आई वडिलांना हकलून लावलं होतं आणि ते काशीला गेले ते त्याला माहित होतं. त्याला आई वडील तिकडे गेले म्हणून तिकडे जायचं नव्हतं. पुन्हा आई वडिलांची भेट होणार, पुन्हा वादविवाद, पुन्हा मतभेद, ते सगळं त्याला नको होतं. म्हणून तो म्हणाला, नको जायला आपण काशीला. स्त्री हट्ट केला, मला काशीला जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचंच आहे. मला काशीला जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचंच, एवढा तिनं हट्ट केला. नवरा बायकोचं जे नातं असतं ना ते अतिशय विलक्षण असतं, अतिशय विलक्षण. नवरा बायकोशिवाय अपूर्ण आहे आणि बायको ही नवऱ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि त्या दोघांमुळे ते नातं पूर्णत्वास जातं. लक्षात ठेवा. कधी कधी बायका म्हणतात चिडून, मी चालले माहेर. काय म्हणतात? मला नाही यायचं, मी चालले माहेर. नवरा काय म्हणतो? बाई चाललीस ना, 2 महिने तिकडच राहा. बाई चाललीस ना, 2 महिने तिकडच ना, माघारी काय येऊ नकोस, 2 महिन्यांनी. बायको जेव्हा माहेरी जाते 2 ते 3 दिवस, फक्त 3 दिवस वाट बघायची. तिसऱ्या दिवशी फोन येतो, बाई ग कधी येतेस माघारी. असं विलक्षण नातं असं नाही करमत. आणि जेव्हा बायको माहेरी असते तेव्हा पुरुषांची अवस्था कशी होते? नसते सगळी तुझे भार, नसते सगळी तुझे भार, जीव तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार भागला होतो. तुझे भार, जीव तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार भागला होतो. जगते तुझे भार, नवघातुली कपडावी, कल्लोळत जाऊ ठरतो. नवघातुली कपडावी, कल्लोळत जाऊ ठरतो. ती घरात शाळेत होते, ती घरात शाळेत होते, कणचंद्र कोरता होतो. जगते तुझे भार, जीव तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार भागला होतो. जगते तुझे भार. अशी अवस्था होते पुरुषांची जेव्हा बायको घरात नसते. आणि या दोघांचं नातं कणे, या नात्याची तुलना दुसऱ्या कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. नवऱ्या बायकोच्या नात्याची तुलना दुसऱ्या कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगते. नवऱ्या बायकोच्या नात्याची तुलना दुसऱ्या कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. एखाद्याला बाबा आई नसेल, काय म्हणेल बाबा, बाळा मी तुझ्या आईसारखी. एखाद्याला वडील नसेल, काय म्हणेल, बाबा रे मी तुझ्या वडिलांसारखा आहे. एखाद्याला बहीण नसेल, काय म्हणेल, बाबा तुझ्या बहिणीसारखी आहे. एखाद्याला भाऊ नसेल, काय म्हणेल, मी भावासारखा आहे तुझ्या. एखाद्याला समजा नवरा नसेल तर तो माणूस म्हणणार आहे का, तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी तुमच्या नवऱ्यासारखा आहे. किंवा एखाद्याला बायको नसेल तर म्हणणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी तुमच्या बायकोसारखी आहे. असं नाही म्हणत कोणी. हे दोन नातं एकमेकांना पूर्णत्वास नेणार नाते, म्हणून म्हटलं या नात्याची तुलना दुसऱ्या कुठल्याही नात्याशी होत नाही. आणि पुंडलिकाचं आणि त्याच्या बायकोचंही नातं असंच होतं. पुंडलिकाच्या बायकोने हट्ट केला, मला जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचंच आहे. आणि हट्ट करू लागली पुंडलिकाकडे, काशी चला
शेवटी स्त्री हट्टामध्ये कुणाचं काय चाललंय का सांगा बरं. साक्षात भगवान परमात्म्याचं सुद्धा स्त्री हट्टापुढे चाललं नाही. आपण तर मनुष्य, आपलं काय चाललं. पुंडलिक तयार झाला, हो आपण जाऊया. आपण कुठे जाऊया? काशीला जाऊया. बायको म्हणाली मी काय चालत यायची नाही, माझ्यासाठी काय आणा, बैलगाडी आणा. मी काय चालत येणार नाही, माझ्यासाठी बैलगाडी मागवा. आई वडिलांना चालत पाठवले, हाकलून लावले घरातून, बायकोसाठी बैलगाडी. पुंडलिकाने तोही हट्ट पूर्ण केला, बायकोसाठी बैलगाडी घेऊन आला. बैलगाडीमध्ये दोघे जण बसले आणि दोघे जण कुठे निघाले? काशीला जायला निघाले. काशीला जायला निघाले. रात्रीची वेळ, प्रवास सुरू आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये त्यांना प्रवासामध्ये शेजारी कुक्कुट मुनींचा आश्रम लागला. कुक्कुट मुनींचा आश्रम लागला. नाव लक्षात ठेवा, कीर्तनदाराला मी विचारणार आहे कुठले मुनी होते. कुक्कुट मुनी लक्षात ठेवायचं, त्यांचा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये कुक्कुट मुनी ध्यानस्थ बसले होते आणि त्या मुनींचं दर्शन घेण्यासाठी गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा या चारही नद्या त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे आल्या होत्या. आणि त्यांनी सुंदर असं स्त्रीचं रूप धारण केलं होतं. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं होतं. चार सुंदर स्त्रिया त्या तिथून दर्शनासाठी चालल्या होत्या. पुंडलिकाने त्या स्त्रियांकडे पाहिलं. त्याच्या मनात असा विचार आला, रात्रीची वेळ, कुक्कुट मुनीचा आश्रम आहे आणि या सुंदर चार स्त्रिया रात्रीच्या वेळी कुक्कुट मुनीच्या आश्रमात काय करतायत? त्याच्या मनात पाप आलं. या प्रश्नाचं उत्तर त्याला, तो म्हणाला आता मिळवायलाच हवं या प्रश्नाचं उत्तर. ह्या इथं काय करतो? पण त्यांचं रूप पाहून तो असा काही भाळला, रूप पाहून असा काही भाळला. त्याने ते बैलगाडीतून उडी मारली आणि त्या स्त्रियांच्या पुढे जाऊन उभा राहिला. त्यांची वाट अडवून त्यांना म्हणतो, तुम्ही इथे काय करता? तुम्ही इथे कशासाठी आला? तुमचा आणि कुक्कुट मुनीचा काय संबंध? तुम्ही इथे येण्याचं कारण काय? त्या स्त्रियांच्या लक्षात आलं या मनुष्याच्या मनात पाप आहे. त्या म्हणाल्या, आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहोत, आम्ही कुठे
त्यांना याचं काही भान पण नाही, ते ध्यानस्थ बसले होते, त्यांना माहित पण नाही कोण आलंय कोण गेलंय. तो म्हणाला, एवढी भगवी वस्त्र नेसली आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातल्यात, एवढी दाढी कशी वाढवली आहे, पाहिलं की असं वाटतं कुठले तरी महासाधू आहेत, महासंत आहेत. पण तुमच्या आश्रमामध्ये रात्रीच्या वेळी अशा स्त्रिया येतात, हे काही शोभतं का तुम्हाला? असा रागावून तो कुक्कुटमुनीची दाढी धरायला गेला, दाढी हातात पकडली, तितक्यातच कुक्कुटमुनी गुप्त झाले आणि त्याच्या हातामध्ये दाढी ऐवजी विषारी असा सर्प आला. पुंडलिक प्रचंड घाबरला, हे काय झालं? मुनींचा अधिकार लक्षात आला. मुनी किती श्रेष्ठ आहे, किती तपस्वी आहे, त्यांचा अधिकार त्याच्या लक्षात आला. त्याने माफी मागितली, मला माफ करा, माझं चुकलं, मला आपला अधिकार लक्षात आला नव्हता, मला माफ करा, माझं चुकलं, मला क्षमा करा, अशी विनवणी करतोय, माफी मागतोय. आणि अशी विनंती केल्यानंतर कुक्कुटमुनी आहे त्या स्थानावरती पुन्हा आले आणि त्याच्या हातातून तो सर्प गायब झाला. त्याने मुनींचे पाय धरले, मुलींना म्हणाला, मुनी मला माफ करा हो, आपला अधिकार माझ्या लक्षात आला नव्हता, मला क्षमा करा. मी आता काय करू, की माझ्या पापांचा हरण होईल, मी असं काय करू? त्या कुक्कुट मुनीने 2 मिनिटं त्याकडे पाहिलं आणि म्हणाले, काशीस निघाला तू, काशीस निघाला तू, पैत्या दगडात देव नाही रे. काशीस निघाला तू, पैत्या दगडात देव नाही रे. सेवा करी मातेची, सेवा करी मातेची, पितयाची त्यात देव पाही रे. मुलींनी त्याच्याकडे 2 क्षण पाहिलं आणि म्हणाले, अरे तू काशीला निघालाय देव शोधत, तिकडच्या दगडात देव नाही मिळाले, देव कुठे? अरे तुझ्या आई वडिलांची सेवा कर, तिथेच देव मिळाले. आई वडिलांची सेवा कर, त्यांची श्रद्धेनं पूजा कर, तिथेच देव मिळाले. मातृपितृ सेवेचं फळ म्हणाले तुला मिळेल जेव्हा तू आई वडिलांची निस्वार्थ सेवा करशील. आणि पुंडलिकाच्या मनावर ते वाक्य इतकं खोलवर रुजलं, अरे मी काय केलं माझ्या आई वडिलांसोबत, मी काय केलं माझ्या आई वडिलांसोबत, मी माझ्या आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलून लावलं, नाही, मला क्षमा करा, माझी चूक झाली. तिथून धावत पळत आई वडिलांना शोधत गेलं. तिथे जवळच दांडीर वनामध्ये एका धर्मशाळेमध्ये त्याचे आई वडील वास्तव्यास थांबले होते. भरपूर शोध घेतल्यानंतर त्या धर्मशाळेमध्ये त्याला त्याचे आई वडील दिसले. आईच्या डोळ्यात पाणी, वडिलांच्या डोळ्यात पाणी, पुंडलिकाच्या डोळ्यात पाणी, घळा अश्रू वाहतात. आईनं पुंडलिकाला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा फार वाईट पाहिली तुझी, फार वाईट पाहिली. आता एक काम कर, इथे आलायस ना, आम्हाला सोडून जाऊ नकोस बाळा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. पुंडलिकाने आई वडिलांचे पाय धरले, म्हणाले, मला क्षमा करा, मला माफ करा, माझी चूक झाली, मी असं वागायला नको होतं, मला क्षमा करा, मला या पापक्षालन करण्यासाठी मला संधी द्या, मला तुमची सेवा करायची. त्या दिवसानंतर आई वडील आणि पुंडलिक तिथेच राहिले. पुंडलिकाने आई वडिलांची निस्वार्थ भक्ती केली, निस्वार्थ सेवा केली, इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की साक्षात भगवान परमात्म्याला आनंद झाला. साक्षात भगवान परमात्म्याला पुंडलिकाला भेटायची ओढ लागली. साक्षात भगवान परमात्मा आनंदित झाला. विचार करा, आई वडिलांच्या सेवेचं किती मोठं पुण्य, किती मोठं फळ मिळतं. विचार करा, साक्षात भगवान परमात्म्याला पुंडलिकाला भेटायची ओढ लागली. भगवान धावत पळत पुंडलिकाला भेटायला आले. दरवाजाच्या बाहेर उभे आणि हाक मारतायत, पुंडलिका, अरे पुंडलिका,
आणि साक्षात मी तुला भेटायला आलोय. तुझ्या या मातृपितृ सेवेचं फळ मी तुला द्यायला आलोय. साक्षात मी स्वतः तुझ्या भेटीसाठी आलो. पुंडलिका एवढा आनंद झाला. पुंडलिक म्हणाला, भगवंता मी भरून पावलो. मला आता आयुष्यात काही काही म्हणू नको. ज्या गोष्टीसाठी मी आई वडिलांची सेवा करत होतो त्या मातृपितृ सेवेचं फळ मला मिळालं. साक्षात भगवान परमात्म्याने मला भेटायला यावं. इतकं मी काय केलं तर फक्त आई वडिलांची सेवा केली. भगवान परमात्मा बाहेरून हाक मारतायत, पुंडलिका, अरे पुंडलिका, मला जास्त वेळ थांबायला मिळत नाही रे. तू पटकन बाहेर ये बरं, मला तुला काहीतरी द्यायचंय. पुंडलिक तेव्हा आई वडिलांचे पाय चेपत होता. पुंडलिक म्हणाला, देवा तुम्ही माझे अतिथी आहात. देवा तुम्ही माझे अतिथी आहात. तुमचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. पण मी आता माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे म्हणाल. मला आता येणं शक्य नाही. पण एक काम करा, मी तुम्हाला एक आसन देतो. त्या आसनावर तुम्ही उभे राहा. शेजारीच एक पडलेली वीट होती, ती पुंडलिकाने उचलली आणि बाहेर अशी दरवाजाच्या तिकडे भिरकवली. आणि फक्त पुंडलिकाची इच्छा म्हणून भगवंत त्या विटेवर उभे राहिले. भगवंत वारंवार हाक मारतात, पुंडलिका, अरे पुंडलिका, ये बाळा, मला तुला काहीतरी द्यायचंय. मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यावर. पुंडलिक म्हणाला, पायाचे पितो माझ्या पित्याचे, पायाचे पितो माझ्या पित्याचे, पायाचे पितो माझ्या पित्याचे, करू द्याही त्याकडे, करू द्याही त्याकडे, विठ्ठला पुढे आयो. पायाचे पितो माझ्या पित्याचे, पायाचे पितो माझ्या पित्याचे, करू द्याही त्याकडे, विठ्ठला पुढे आयो. विठ्ठला पुढे आयो. विठ्ठला पुढे आयो. पुंडलिक म्हणाला की माझ्या आता आई वडिलांच्या सेवेत आहे, मला येणं शक्य नाही. भगवंता त्या विटेवरती उभा राहा. भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुला यायला वेळ नाही, मला इथे थांबायला वेळ नाही. एक काम कर, मला पटकन सांग तुला काय हवंय, मी तुला देतो आणि जातो. पुंडलिका, तुला काय हवंय पटकन सांग, मी तुला देतो आणि इथून जातो. पुंडलिक म्हणाला, भगवंता मला काही काही नको. तुम्ही साक्षात मला भेटायला आला हेच मी भरून पावलं, याच्यातच भरून पावलं. भगवंत म्हणाले, नाही रे पुंडलिका, मला तुला काहीतरी द्यायचे, काहीतरी माग. पुंडलिक म्हणाला, मी ही जी आई वडिलांची सेवा करतोय ही माझ्या हातून कधीही सुटू नये, मी एवढं मागणं मागतो. आणि अजून एक मागणं मागतो की मी जी वीट तुमच्याकडे दिली आसन म्हणून, त्या विटेवरती तुम्ही उभे राहा आणि संपूर्ण जगाचं कल्याण करा, सर्व भक्तांचं कल्याण करा. त्या विटेवरती उभे राहा, म्हणजे त्या विटेची, ती वीट मी दिली याची आठवण तुम्हाला राहील, तुमच्या पायाशी मी दिलेली वीट राहील. एवढीच इच्छा मागतो. पुंडलिकाची इच्छा म्हणून भगवंत त्या विटेवर उभे राहिले. उभे राहिले, कसे उभे राहिले?
नावाचे कर कमरेवरती ठेवून भगवंताच्या विटेवरती उभे राहिले आणि भगवंत म्हणतात पुंडलिकाला, अरे पुंडलिका तू मागणं मागितलंस पण कुणासाठी मागितलंस? समाजासाठी मागितलंस, स्वतःसाठी काही मागशील की नाही? पुंडलिक म्हणाला मला माझ्यासाठी काही मागणं नको देवा. भगवंत म्हणाला तू जर मागत नशील तर मी स्वतःहून तुला 2 वर देतो म्हणाले. काय म्हणाले? तू मागणं मागत नाहीयेस पण मी तुझ्यावर इतका प्रसन्न आहे की मला तुला काहीतरी द्यायचंय तर मी स्वतःहून तुला 2 वर देतो म्हणाले. पहिला वर असा की माझे भक्त पंढरपुरामध्ये येणारे माझे भक्त माझे वारकरी जेव्हा माझ्या नामाचा जयघोष करतील तेव्हा माझ्याही नावाच्या आधी तुझं नाव लागेल म्हणाले. काय मातृपितृ सेवेचं फळ मिळालं पुंडलिकाला. भगवंताच्याही नावाच्या आधी कुणाचं नाव लागतंय? पुंडलिकाचं नाव लागतंय. आणि म्हणून आपण म्हणतो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. भगवंताने दिलेलं वर आहे म्हणून भगवंताच्या सुद्धा आधी पुंडलिकाचं नाव लागतं. आणि दुसरा वर म्हणाले असा देतो की पंढरपुरामध्ये माझे वारकरी माझे भक्त जेव्हा माझं दर्शन घेण्यासाठी येतील तेव्हा सर्वात प्रथम ते चंद्रभागेत स्नान केल्यानंतर सगळ्यात आधी तुझं दर्शन घेतील आणि त्यानंतर माझ्या दर्शनाला येतील. सगळ्यात आधी तुझं दर्शन घेतील आणि मग माझ्या दर्शनाला येतील माझे भक्त. काय भगवंतानी कृपा केली हो, काय भगवंतानी अगाध लीला केली पुंडलिकावर. हे असतं मातृपितृ सेवेचं फळ. आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी आज गुरव कुटुंबियांनी छान असं कीर्तन सेवेचं आयोजन केलं होतं आणि नारदीय कीर्तन सेवा खास करून त्यांनी ठेवली आहे. नारदीय कीर्तन सेवा ही अशी असते कारण इथे बऱ्यापैकी वारकरी कीर्तन झालेले आहे, नारदीय कीर्तन बऱ्यापैकी माहिती नाहीये, त्यामुळे हे नारदीय कीर्तन असं असतं. आणि आज त्यांनी नारदीय कीर्तन ठेवलेलं आहे. देवऋषी नारदांची ही गादी आहे आणि त्या गादीवरची उभं राहून हे कीर्तन आज होते ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी एक पण घ्यायचा. या कीर्तनातून घरी काय घेऊन जायचं? कीर्तन ऐकायचं सोडायचं नाही नुसतं. कीर्तन ऐकायचं आणि तुम्हाला पाय पडताना बुवाच्या पायाशी सगळं सोडून द्यायचं, तसं नाही करायचं. कीर्तनातून आज घरी काय घेऊन जायचं? आज स्वातंत्र्य दिले, हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले, हे कुणीतरी रक्त सांडलं, कुणीतरी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. हे नेहमी कायम लक्षात ठेवायचं. आणि आपल्या तरुण पिढीला, आपल्या नवीन पिढीला आपल्या धर्माचे, आपल्या संस्कृतीचे संस्कार कसे घडवता येतील याच्यावरती विचार करायचा. कारण आता आपली हिंदू धर्म संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता आपली जी तरुण पिढी फार नाही पण थोड्या प्रमाणात जी काही भरकटत चालली आहे त्यांना जर आणायचं असेल वळणावर तर त्यांना आपण सुरुवात करायला हवी. आपल्यापासूनच ती सुरुवात होईल. मला बरेच जण विचारतात की तुम्ही फार कमी वयात या कीर्तन क्षेत्रामध्ये आलात. सर जिथे जिथे कीर्तनाला गेले बरेच जण म्हणाले अजून लग्न नाही झालेलं, काही नाही, फार कमी वय आहे तुमचं कीर्तन क्षेत्रामध्ये यायचं. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात या वयात यावयात. काय म्हणतात? या वयात यावयात. कारण हेच ते योग्य वय आहे जेव्हा आपण अध्यात्माकडे गेलं पाहिजे, आपल्या हिंदू संस्कृतीकडे गेलं पाहिजे. आणि तरुण पिढीच्या मनात जर हिंदू संस्कृतीबद्दल अभिमान असेल तर ती पुढच्या पिढींना हिंदू संस्कृतीचं महत्त्व सांगणार आहे. त्यामुळे आपण आपल्या हिंदू संस्कृती आपली कशी जपता येईल याच्यावरती सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि माझा तर मी गुरूंचा उल्लेख केला तर माझे कीर्तन क्षेत्रातले गुरु ज्यांच्यामुळे मी आज या देवऋषी नारदांच्या गादीवरती उभी आहे ते म्हणजे आमचे कीर्तन चूडामणी हरिभक्ती परायण संदीप बुवा मांडगे रामदासी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या गुरूंकडे मी आता कीर्तन शिक्षण घेतलीये आणि त्यांच्यामुळे आज मी इथे उभी आणि तुमच्यापुढे कीर्तन करू शकते. हे सगळी त्यांची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, देवऋषी नारदांची कृपा आहे आणि माझ्या गुरूंची कृपा आहे. आणि
या मातृपितृ सेवेचं फळ जसं पुंडलिकाला मिळालं तसं तुम्हाला श्रोत्यांना सांगते आई वडिलांच्या सेवेचं फळ मिळतं. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा, भरपूर पुण्य मिळेल. आणि आजच्या पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात फुलं वाटा, फुलं वाटा सगळ्यांना. झालेली कीर्तन सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, देवऋषी नारदांच्या चरणी अर्पण करते, माझ्या सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करते, माझ्या मातापित्यांच्या चरणी अर्पण करते, या दोन उत्तम साथीदारांच्या चरणी